हाडं जर दुखत असतील तर महिला वर्गांना विनंती करतो की कंबर दुखी, गुडघे दुखी हे जर तुम्हाला वाटत असेल आणि आयुष्यात जर नको असेल कंबर दुखी, गुडघे दुखी, तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर 1 चमचा खसखस खायची. जेवण झाल्यानंतर 1 चमचा खसखस खायची. आता भाजून खाऊ का तळून खाऊ विचारू नका, नाहीतर लई सवय असते एकेकाला. भाजून खायची का, तळून खायची का जाळून खायची, काही नाही. तुम्हाला कसं खायचं तसं खावा, पण 1 चमचा खसखस खायची. आणि पुरुष मंडळींना विनंती करतो की आपण रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ खायचे. पांढरे तीळ खाल्लं की हाडांच्या मध्ये कॅल्शियम वाढतं. संसारातून गेलेला रामही तुमचा परत येईल. बऱ्याच लोकांना असं वाटतं पहिल्यासारखी ताकद नाही राहिली, पहिल्यासारखं संसारात सुख नाही घेता येत, पहिल्यासारखं असं नाही, पहिल्यासारखं तसं नाही. तर या लोकांनी पांढरे तीळ खावे. ऑटोमॅटिक बॉडी स्ट्रॉंग व्हायला लागते बघा. आणि हे कसं असतं, आत्मविश्वासावरती फार अवलंबून असते. आत्मविश्वास तुमचा घालवू नका पुरुष मंडळीला विनंती करतो. नाहीतर माझ्याकडे कसं आहे, बरीच लोक येतात, माझं पूर्वी असं होतं, माझं पूर्वी. आता मागे एक 75 वर्षाचे आजोबा आले होते, आता 75 वय, रोग काहीच नाही, आणि आले की मला बाकीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. काय आहे, माझी लघवी फोर्स होत नाही. म्हणलं आबा वय किती? वय आता 75 ट्रेनिंग सुरू आहे. पूर्वी कशी व्हायची? म्हणजे पूर्वी आता होणार, तरुण होता. नाही नाही, मला पूर्वी सारखीच पाहिजे बघा. काय वाटेल ते करा. मी लाखो रुपये खर्च केले तरी झालेलं, तुमच्याकडे होणार हे मला माहिती आहे. मी म्हणजे लाखो रुपये खर्च करायची काय गरज होती? लघवी फोर्सच पाहिजे ना. होय, मग म्हणजे 2000चं मोटर बसून घ्यायचं ना, बटन मारलं गाठी म्हणजे सर्व्हिसिंगला. लाखो रुपये खर्च करायची काय गरज आहे तेव्हा? आता वय 75 वय म्हणलं जर आता फोर्स येणार ना कमी. विचारलं पोटात दुखते का, गुडघे काही होत नाही, मला पोटात दुखत नाही, जळजळ नाही, काही नाही. अनेक जण बरोबर आहे ना. ही माणसं बघा, ते मरायचं म्हणलं का नाही की नुसत्या मरणाच्या भीतीने लोक खिशातनं पैसे काढतात आणि मोकळे होतात बघा. मला काय होऊ नये, काय करायचं हे. अहो घाबरून सुद्धा माणसं किती. आता कोरोनामध्ये सरकार सांगत होतं घाबरू नका, मेली ते 80-90% मला वाटते घेऊनच मेली. भ्यायचं नाही. अहो जो डर गया समजून मर गया. डरायचं नाही, भ्यायचं नाही. बघा काय वाटतं ते होते. आयुष्य परत नाही. मी तुम्हाला विनंती करून सांगतो, एकदाच जन्माला येतंय आणि एकदाच मरतंय. एकदा मेलं की परत नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर सारखं नुसतं आजाराचा विचार ठेवू नका. मेंदू हा शरीराचा मालक आहे. मेंदूत जे विचार असतील ते तुमच्या शरीरावर ऍक्ट करायला लागतात. मेंदू जर सारखा असेल ना तुमच्या, मला काय झालं तर मग काय ना काय तर होत राहतं. मग हे झालं की ते झालं की ते, आणि आम्ही म्हणतो मग दवाखाना मागं लागला. दवाखाना नाही, तुम्ही स्वतःहून त्याच्या मागं लागता. तर हे साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, खूप महत्वाचं आहे. 2-3 गोष्टी मी जास्त करून तुम्हाला कन्व्हिन्स करेन, विनंती करेन, पाया पडून सांगेन की लक्षण असल्याशिवाय आजार मान्य करू नका. शरीर हे व्यायाम जितका छान प्रकारे कराल तेवढं जास्त टिकतं येईल. नाहीतर व्यायाम नाही केला तर टिकणार नाही. पथ्य पाणी पाळू नका. कुणाचंही चांगलं होत नाही पथ्य पाणी पाळून. वजन कमी केलं आणि हे झालं ते हलकं वाटतंय. वजन कमी झाल्यावर हलकं वाटणारच, पण तुम्हाला सांगू शरीर कमजोर होते. म्हणून खावा एक पण व्यायाम दुप्पट. बस शरीर भक्कम पाहिजे, मजबूत पाहिजे. पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 65 किलोची तलवार उचलायची आणि ती फिरवायची. आता हे जर 65 वजन भरत आहे, 35 तुम्ही मारायला लागलाय मावाने गुटखा खाऊन. हे जर काय अवघडच आहे. मावा खाणार, तोबरा भरणार, आणि हे जर वजन का वाढतंय. आणि हे अन्न खातच नाही, हे मावाने गुटक्यावरच जगलंय. त्याला मेल्यावर सलाईन लावा वाटतंय माव्यातून गुटक्याला. हे लय अवघड आहे सगळं. कशाला खायचं? त्याने का पोट भरतं का? काय होतं सांगा. बरीच लोक विनंती करतो, व्यसन कुठलंही करू नका. व्यसन चांगलं नसतंय. म्हणून पाया पडतो मी तुमच्या. जगायचं तर हसत खेळत जगायचं. मेल्यानंतरही आपल्याला लोकांनी म्हणलं पाहिजे, अहो नेहमी हसत मुख असायचं बिचारा. बरोबर आहे का नाही? नंतर मेल्यानंतर बरं झालं मेलं नाही तर साधारण एखादा राग घातल्यासारखं तोंड होतं. कुणी म्हणून एक कीड गेली म्हणून आहे बघा. म्हणून जगा, व्यवस्थित जगा. हे आजाराला घाबरू नका. आजार काही करत नाही. इतर प्राण्यांच्या पक्ष्यांच्याकडे बघायचं, उकेड्यावरचं खाऊन सुद्धा जगणारी प्राणी आहेत. त्यांना काय झालंय?